नमस्कार. तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आशा करते तुम्ही सगळे छानच असाल. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि ऐश्वर्य कायम राहू देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजचा प्रवास फक्त एका मंदिराचा नाही, तर मनाला शांत करणाऱ्या, आत्म्याला ऊर्जा देणाऱ्या आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आध्यात्मिक अनुभवाचा आहे. आम्ही आज जायला निघालो आहोत त्र्यंबकेश्वर, जे आपलं स्वामी समर्थांचं गुरुपीठ आहे तिकडेच आहे आपलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक जे ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. तिकडे या संपूर्ण प्रवासात आम्हाला जे अनुभव आले, ती शांतता, ती चैतन्य आणि ती सकारात्मक ऊर्जा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज जाताना आम्ही ट्रेननी जाण्याचा निर्णय घेतला. तर ट्रेन आपण आपली जी CSTवरून सुटते पुष्पक एक्सप्रेस, ती घेतली होती. पण तुम्हाला खरं सांगू तर त्या ट्रेनचा एवढा फार काही अनुभव नाही होता. बट खूप घाणेरडी, आय मीन हायजीनच्या दृष्टीने बघायला जाल तर ट्रेन बिलकुल चांगली नाही आहे पुष्पक एक्सप्रेस. बट असो, आम्ही सकाळची 8 वाजताची ट्रेन पकडली. तर साधारण मला वाटतं 12-12:30च्या सुमारास आम्ही पोचलो असो नाशिक रोडला. मग तिथेच एक हॉटेल होतं जवळच, तिथे थोडंसं जेवलो वगैरे आणि मग तिथून बस पकडली त्र्यंबकेश्वरला जायला. आता खरं सांगू तर नाशिकला एकदम पहिल्यांदा गेलो होतो. कधी जाण्याचा योग आला नाही किंवा अशी कधी वेळही आली नाही की तिथे जावं लागेल. त्यामुळे खरंच माहिती नव्हतं की आपल्या नाशिक स्टेशनवरून खुद्द सिटीमधून जायला त्र्यंबकेश्वरला किती वेळ लागतो. तर जेव्हा आम्ही असं विचारत कोणती बस जाणार वगैरे विचारत आम्ही ती बस पकडली आणि जवळजवळ 3 ते 4 तास गेले आम्हाला त्र्यंबकेश्वरला पोचायला. म्हणजे आम्ही जर साधारण 2 वाजता जी बस पकडली, ते आम्ही 5 वाजता त्र्यंबकेश्वरला पोचलो. आणि खरं सांगू तर दमायला तर भरपूर झालं होतं, पण तरी म्हणतो ना आपण, एक आपल्या अंगामध्ये एनर्जी येते अचानकच. जेव्हा आपण स्वामींच्या दर्शनाला जाणार असतो तेव्हा एक अचानकच एनर्जी येते आपल्या ह्याच्यात. तर तसं थोडंसं झालं होतं. आणि ना असं एकाएकी आम्ही ठरवलं की ठीक आहे, चल आपण तिथे जाऊयात, आपण स्वामींची भेट घेऊयात. असं एकाएकी होतं, असं काही प्री प्लॅन्ड होतं वगैरे असं काही नाही. आणि अक्कलकोटला आम्ही बऱ्याच वेळेला गेलेलो आहोत, म्हणजे खूप खूप वेळेला अक्कलकोटला गेलो आहोत. पण आपल्या गुरुपीठात कधीही जाणं झालं नाही. म्हटलं आपण जाऊन येऊयात, तिथे स्वामींची सेवा करूयात आपण, जेवढी आपल्याच्याने शक्य आहे ती सगळी. त्यानंतर तिथे त्र्यंबकेश्वरला उतरल्यावर तिथे पुढे पुन्हा जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आपलं गुरुपीठ आहे. तर आम्ही विचार केला चालत कमीच अंतरावर असेल म्हणून आम्ही चालतच गेलो. पण चालत तुम्हाला सांगू, आपल्या त्र्यंबकेश्वरचा जो मेन बस स्टॉप आहे, जिकडे आपल्याला बस उतरवते, तिथून जवळजवळ आपल्याला आपल्या चालण्याच्या स्पीडवर आहे, पण तरीही 20-25 मिनटं ते अर्धा तास आपल्याला लागतोच पायी जाणार असू तर तिथपर्यंत पोचायला. तर असं करून आम्ही तिकडे पोचलो. त्यानंतर सर्वप्रथम आम्ही स्वामी समर्थांच्या भक्तनिवासात मुक्काम केला. आता भक्तनिवासात प्रवेश करताच किंवा गुरुपीठाच्या आवारात प्रवेश करताच मनाला एक वेगळीच शांतता जाणवत होती तिथे. अगदी साधेपणा होता, स्वच्छता होती आणि खरं सांगू तर एक ना वेगळंच आपल्या स्वामी समर्थांच्या, जेव्हा आपण कुठल्याही परिसरात जातो तेव्हा एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्याला तिकडे फील होते, एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला तिकडे फील होतात. आणि खरंच एवढं सुंदर होतं ना, म्हणजे असं आपण वाटत होतं की आपण किती निसर्गाच्या जवळ आहोत. खूप सुंदर आणि स्वच्छ वातावरण, म्हणजे काय सांगू, मला शब्दच नाहीत वर्णन करायला की खरंच ते डोंगर अगदी जवळ, तिथून ते ढग दिसत होते आणि ते वातावरण वगैरे खूप 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 छान, खूप छान. आणि रूमसुद्धा साधी होती पण खूप स्वच्छ होती आणि त्याला अशी बाल्कनी होती बाहेर, त्यामुळे तिकडून पक्ष्यांचा मस्त आवाज सकाळ सकाळी आणि आसपास सगळी हिरवळ आणि वातावरणात वेगळीच सकारात्मक ऊर्जा. आणि आम्ही पोचल्यावर सगळ्यात आधी पहिली संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळच्या आरतीला गेलो, जी 6:30 वाजता असते. मग ती आरती वगैरे झाली. तर आरती झाल्यावर मग त्याच्यानंतर तिकडेच खाली प्रसादाचं जेवण असतं, म्हणजे प्रसाद असतो, तर तिथे प्रसाद घेतला आणि पुन्हा मग आम्ही रूमवर गेलो. आणि रूमवर गेल्यावर खरं सांगते, रात्रीची झोप इतकी शांत झाली ना की सकाळी उठल्यावर मन अगदी प्रसन्न झालं. सकाळी आम्ही फ्रेश वगैरे होऊन, म्हणजे आपली भोपाळी आरती असते 8 वाजता,
त्या भूपाळी आरतीसाठी गेलो. त्यानंतर मला सांगू त्या गुरुपीठामध्ये खूपच सुंदर म्हणजे स्वामींचं अस्तित्व मला तिकडे जाणवत होतं. तिथे 4 प्रकारच्या आपल्या आदिशक्तीची रूपं आहेत. ती म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि आपली राजराजेश्वरी म्हणजेच तुळजाभवानी, काली माता, महालक्ष्मी आणि आपली सप्तशृंगी. या तिन्ही देवींचं दर्शन तिथे घडलं एकाच ठिकाणी. त्याचबरोबर पंचमुखी हनुमानसुद्धा तिकडे आहेत आणि त्याचबरोबर आपले काळभैरव आहेत. त्या सगळ्यांचं दर्शन आम्हाला तिकडे घडलं. इथे कुठेही गोंधळ नाही, घाई नाही, फक्त भक्ती, श्रद्धा आणि मनाला मिळणारी अपार शांतता असते. प्रत्येक भक्त अत्यंत नम्रतेने दर्शन घेत होता. आणि त्याच्यानंतर जी सकाळची आरती असते 10:30ची, भूपाळी आरती झाल्यावर एक 10:30ची परत आरती होते, नैवेद्य आरती. मग ती 10:30ची जी आरती असते ना, तेव्हा ती आरती झाली की तिकडे आपली एक पालखी निघते त्या गुरुपीठाभोवती. तर तशी ती पालखी निघाली. पण इथे व्हिडिओ काढण्यात म्हणजे त्या परिसराच्या आसपास कुठेही व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. त्यामुळे मी तिकडच्या कुठल्याही परिसराचा व्हिडिओ घेऊ शकले नाही. त्या गुरुपीठात आणि त्या तसल्या वातावरणात काही क्षण डोळे मिटून बसलो आणि खरंच असं वाटलं ना की मनातील सगळी चिंता कुठेतरी विरघळून गेली आहे. खरं सांगते, खूप खूप मनाला ना अशी उभारी येते, एक वेगळीच उभारी येते. हा अनुभव शब्दात सांगणं खूपच जास्त कठीण आहे. त्यानंतर तिथून बाहेर पडलो दुपारी प्रसाद वगैरे घेऊन. बाहेर पडल्यावर मग थोडा वेळ परत भक्तनिवासमध्ये जाऊन विश्रांती केली आणि मग तिथून आम्ही बाहेर पडलो, रिक्षा केली आणि त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिराकडे गेलो. आता आम्ही तिकडे जायला निघालो होतो म्हणजे गुरुपीठामध्ये सोमवारी. त्यामुळे आम्ही मंगळवारी गेलो होतो महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि रस्त्यात छोट्या-छोट्या दुकानांमध्ये तिकडे आपल्याला माहिती असतं ना, की तिकडे दुकानं असतात. तर त्या दुकानांमध्ये रुद्राक्षाच्या माळा होत्या, फुलं होती, पूजेचं साहित्य होतं. संपूर्ण वातावरण असं ना शिवमय वाटत होतं सगळीकडे. मंदिराजवळ पोहोचताच भक्तांची इतकी रांग होती, तुम्हाला खरं सांगते. आम्ही तिथे 3 वाजता पोहोचलो होतो. 3, 3:30, 4च्या सुमारात आम्ही पोहोचलो. तिथे एवढी गर्दी होती की आम्हाला जवळजवळ 7-7:30 झाले पूर्ण दर्शन घेऊन बाहेर येण्यासाठी. भयानक गर्दी. नशीब आम्ही श्रावण महिना चालू होण्याच्या आधी गेलो होतो. जर श्रावण महिन्यात गेलो असतो तर मला वाटतं आम्हाला 10 तास लागले असते पूर्ण दर्शन घेऊन बाहेर पडायला. इतकी भयानक गर्दी होती तिथे. त्यानंतर दर्शनासाठी उभं असताना वेळ कसा गेला हे खरंच कळलं नाही. कारण तिथे ना जरी गर्दी असली तरी ती पटापट गर्दी हलते आणि तिथे बसायलासुद्धा व्यवस्थित जागा आहे. जिथे आपण रांगेमध्ये उभे राहतो, जिकडे ते असे रॅक्स लावलेले असतात, तिकडे खाली असे बसायला त्यांनी जागाही केली आहे बेंचसारखी. तर तिकडे आपण बसूही शकतो अगदी जर खूप वेळ रांगांमध्ये लागणार असेल तर. आणि तिकडे कसं आहे माहिती आहे का, मंदिराचा जो गाभारा आहे म्हणजे जी पिंड आहे ती बऱ्यापैकी खाली आहे. त्यामुळे वाकून आपल्याला तेवढा नमस्कार व्यवस्थित घेता येत नाही, दर्शन नीट मिळत नाही. म्हणून तिकडे ना वर आरसा लावला आहे, जेणेकरून त्याचं जे खालचे जे पिंडीचं प्रतिबिंब आहे ते पूर्ण त्या आरशामध्ये दिसणार, अशा प्रकारे तो आरसा तिकडे आहे. आणि तुम्ही बघू शकता तर तिथे लाईव्ह दर्शन आपल्याला तिकडे छोटे छोटे असे TV लावलेले असतात. तर त्यावर कंटिन्यू लाईव्ह दर्शन चालू असतं. महादेवाचं दर्शन झाल्यानंतर मग पुन्हा आम्ही केंद्रात गेलो आणि केंद्रामध्ये मग तिथे जे प्रसाद होता ते घेतलं. कारण तेव्हाची आरती तर आम्हाला मिळाली नाही. आरती 6:30 वाजता असते. प्रसाद वगैरे घेऊन मग पुन्हा आम्ही भक्तनिवासमध्ये गेलो. तिथे स्टे घेऊन मग दुसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आता जेव्हा आपण परतीच्या प्रवासाला येतो आणि मी जसं तुम्हाला बोलले की जे मेन नाका आहे जो त्र्यंबकेश्वरचा, तर तिथे पोचल्यावर अगदीच तिथे पोचल्या आपल्याला एक गजानन महाराजांचा मठसुद्धा आहे. मठातसुद्धा आम्ही तिथे गेलो. कारण शेवट आपल्याला माहिती आहे की स्वामी समर्थांचंच रूप आहे गजानन महाराज. त्यामुळे म्हटलं तिथे जाऊयात. मग तिथे गेलो. तिथे पण तसं शांतता आहे, स्वच्छता आहे आणि म्हणजे मंदिरात पण एवढा सुंदर चंदनाचा वगैरे खूप खूप सुंदर वास येत होता. तिकडेही त्यांचा प्रसाद आहे. तर तिकडे आम्ही प्रसाद वगैरे दुपारी घेतला आणि मग त्यानंतर तिकडून बस पकडून आम्ही नाशिक रोडवर आलो. तर सांगण्याची गंमत म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, कधी देवाकडे काही मागण्यापेक्षा फक्त शांत बसणं ही खूप मोठा आशीर्वाद असतो. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो
आणि मी तुम्हाला खरं सांगते, त्र्यंबकेश्वरवरून नाशिक रोडला पोचेपर्यंत जे काही निसर्ग मी बघितला आहे ना, तो खरं सांगते मुंबईमध्ये मी कधीही असा बघितलेला नाही आहे. एवढं हिरवळ, एवढी शेती आणि अक्षरशः त्या डोंगरावरून असे ढग, काय सांगू, म्हणजे शब्दात वर्णन करता येत नाही मला त्या वातावरणाचं. खिडकीतून दिसणारे ते डोंगर, धुक्याने झाकलेले रस्ते, हिरवीगार शेती, निसर्ग जणू सांगत होता, मन शांत असेल तर प्रत्येक प्रवास हा सुंदर असतोच. या संपूर्ण प्रवासात आम्ही फक्त मंदिराचं दर्शन घेतलं नाही, तर स्वतःला पुन्हा एकदा भेटलो असं म्हणायलाही हरकत नाही. त्र्यंबकेश्वरला जाण्याचा विचार करत असाल तर नक्कीच गुरुपीठात काही वेळ घालवा. महादेवांचं दर्शन घ्या. गजानन महाराजांच्या मठामध्ये काही क्षण शांतपणे बसा. विश्वास ठेवा, हा प्रवास फक्त पर्यटन राहणार नाही, तर आयुष्यभर लक्षात राहणारा आध्यात्मिक अनुभव बनेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मनाचा आवाज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आम्ही आता आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरच्या भक्त निवासमध्ये. तर तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली तो भक्त निवास कसा आहे. हे बघा, म्हणजे आहे तसं टॅरिफ पण फार काही जास्त नाही आहे. दोघांसाठी या तिघांसाठी तसं पुरेसं चांगलं आहे. आणि इथून तुम्ही बघू शकता, इथून ना असं डायरेक्ट आपल्याला समोरचा व्ह्यू दिसतो. खूप सुंदर आहे. बाल्कनी आहे आणि इथून बघायला गेलो तर हे बघा, समोर मंदिर आहे आणि इथून आपण उतरलो खाली का डायरेक्ट पुढे बाहेर जाण्याचा रस्ता आहे. हे बघू शकतो आपण इथे. हे आपलं केंद्र आहे आणि इथून तो जाण्याचा रस्ता आहे. तर आता आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि आत्ता जवळजवळ 5 वाजलेले आहेत आणि आता असणार आहे आपली आरती. आरतीसाठी आधी थोडंसं काहीतरी चहा नाश्ता वगैरे, इथेच खाली त्यांचं कॅन्टीनसुद्धा आहे. तर त्याच्यासाठी काहीतरी चहा नाश्ता वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर जाऊ केंद्रामध्ये.